जय जय रघुवीर समर्थ. दशक दुसरा. समास आठवा. सद्विद्या निरूपण. श्रीराम. ऐका सद्विद्येची लक्षणे, परमशुद्ध सुलक्षणे, विचार घेता बळेची बाणे सद्विद्या अंगी. आता परमशुद्ध अशी व अतिउत्तम अशी सद्विद्येची लक्षणे वर्णन करून सांगतो, ती श्रोत्यांनी ऐकावी. त्यांच्या संबंधी विचार केला असता आपोआपच ती अंगी बाणतात. सद्विद्येचा पुरुष सत्विद्येचा जो पुरुष तो उत्तम लक्षणी विशेष, त्याचे गुण ऐकता संतोष परम वाटे. जो सद्विद्यायुक्त पुरुष असतो तो विशेष उत्तम गुणांनी युक्त असतो, त्याचे गुण ऐकून सुद्धा परम संतोष वाटतो. भाविक, सात्विक, प्रेमळ, शांती, क्षमा, दयाशील, लीन, तत्पर, केवळ, अमृतवचनी. तो भाविक, सात्विक, प्रेमळ, शांती, क्षमा, दया यांनी युक्त, लीन, कार्य करण्यास तत्पर आणि केवळ अमृतासारखी मधुर वचने बोलणारा असतो. परम सुंदर आणि चतुर, परम सबळ आणि धीर, परम संपन्न आणि उदार अतिशयसी. तो परम सुंदर, परम चतुर, परम बलवान आणि परम धैर्यशील असून परम संपन्न असून अत्यंत उदार असतो. परमज्ञाता आणि भक्त, महापंडित आणि विरक्त, महातपस्वी आणि शांत अतिशयसी. तो परमज्ञानी, परमभक्त, महापंडित असून विरक्त आणि महातपस्वी असून अत्यंत शांत असतो. वक्ता आणि नैराश्यता, सर्वज्ञ आणि सादरता, श्रेष्ठ आणि नम्रता सर्वत्रांसी. तो उत्तम वक्ता असून अनासक्त असतो, सर्वज्ञ असून लोकांना आदर देणारा असतो आणि श्रेष्ठ असूनही अत्यंत नम्रपणे सर्वांशी वागणारा असतो. राजा आणि धार्मिक, शूर आणि विवेक, तारुण्य आणि नेमक अतिशयसी. तो राजा असूनही धार्मिक असतो, शूर असूनही विवेकी असतो, तरुण असूनही अत्यंत नीतिनियमाने वागणारा असतो. वृत्ताचारी, कुडाचारी, युक्ताहारी, निर्विकारी, धन्वंतरी, परोपकारी, पद्महस्ती. तो वडीलधाऱ्यांना मानणारा, कुडाचार पाडणारा, युक्त आहार घेणारा व कुठल्याही विकारांच्या अधीन न होणारा, वैद्यक विद्या जाणणारा, परोपकारी व ज्याच्या हातावर यशाचे प्रतीक असे कमळाचे चिन्ह आहे असा असतो. कार्यकर्ता, निराभिमानी, गायक आणि वैष्णवजनी, वैभव आणि भगवद्वचनी अत्यादरे. उत्तम कार्यकर्ता असून तो निरभिमानी असतो, उत्तम गाणारा असून भगवत भक्त असतो, वैभव संपन्न असून अति आदराने भगवत भजन करणारा असतो. तत्वज्ञ आणि उदासीन, बहुश्रुत आणि सज्जन, मंत्री आणि सगुण, नीतिवंत. तो तत्वज्ञानी असून उदासीन म्हणजे विरक्त असतो, बहुश्रुत असूनही सज्जन असतो आणि राजाचा मंत्री असूनही सद्गुण संपन्न व नीतिमान असतो. साधू, पवित्र, पुण्यशील, अंतर्शुद्ध, धर्मात्मा, कृपाळ, कर्मनिष्ठ, स्वधर्मे निर्मळ, निर्लोभ, अनुतापी. तो पवित्र शील असून शुद्ध अंतकरणाचा, कृपाळू व धर्मात्मा असतो. स्वधर्मनिष्ठ, निर्मळ, कर्मनिष्ठ, निष्काम कर्मयोगी व निर्लोभी असून तो अनुतापाने विशुद्ध अंतकरणाने करणाचा झालेला असतो. गोडी, आवडी, परमार्थ प्रीती, सन्मार्ग, सत्क्रिया, धारण, धृती, श्रुती, स्मृती, लीळा, युक्ती, स्तुती, मती, परीक्षा. त्याला परमार्थाची गोडी असते, आवड असते व प्रेमही असते. तो
सन्मार्गाचे आचरण करणारा, सत्क्रिया करणारा, उत्तम धारणाशक्ती असणारा व धैर्यशील असतो. श्रुती स्मृती यांचे त्याला उत्तम ज्ञान असते. आनंदाने जीवन जगण्याची युक्ती त्याला अवगत असते. भगवंतांच्या लीलांविषयी त्यास प्रेम असून भगवंतांची स्तुती कशी करावी हेही तो जाणतो. तो बुद्धिमान असून व्यक्ती व वस्तूंची उत्तम पारख त्यास असते. दक्ष धूर्त योग्य तार्किक सत्य साहित्य नेमक भेदक कुशळ चपळ चमत्कारिक नाना प्रकारे तो नेहमी सावध असून वेळ प्रसंग पाहून वागणारा, रीतीने व प्रमाणात तर्क जाणणारा, सत्य साहित्यांची आवड असणारा, नियमनिष्ठ व पारदर्शी, कुशल चपळ व नाना प्रकारच्या उत्तम गुणांनी संपन्न असतो. आदर सन्मान तारतम्य जाणे, प्रयोग समयो प्रसंग जाणे, कार्यकारण चिन्ह जाणे, विचक्षण बोलिका, कोणाचा किती आदर करावा, कोणाचा कसा सन्मान करावा यातील तारतम्य तो जाणतो. कुठल्या वेळी कशा प्रकारे वागायचे हे वेळ प्रसंग पाहून तो अचूक जाणतो. कार्य कारण संबंधांची त्याला उत्तम जाण असते. तो चतुर असून बोलका असतो. सावध साक्षेपी साधक, आगम निगम शोधक, ज्ञान विज्ञान बोधक, निश्चयात्मक, तो सदा सावध कार्यरत असून साधक वृत्तीनेच राहतो. वेदादी शास्त्रांचा उत्तम व्यासंगी असून शब्दज्ञान व आत्मानुभव दोन्ही असल्याने दुसऱ्यास ज्ञानविज्ञानाचा निश्चयात्मक बोध तो करून देऊ शकतो. पुरश्चरणी तीर्थवासी दृढव्रती कायाक्लेशी उपासक निग्रहासी करू जाणे. तो तीर्थक्षेत्रात वास करणारा व नाना मंत्रांची पुरश्चरणे करणारा, दृढ वृत्ती शरीर कष्टाची तमा बाळगणारा व इंद्रिय निग्रह करून उपासना करणारा असतो. सत्यवचनी, शुभवचनी, कोमळवचनी, एकवचनी, निश्चयवचनी, सौख्यवचनी सर्व काळ तो नेहमी सत्य भाषण करणारा, शुभ बोलणारा, आपले वचन एकनिष्ठतेने पाळणारा व कोमल शब्द उच्चारणारा असतो. सदा सर्व काळ तो निश्चयात्मक व दुसऱ्यास सौख्य होईल असेच बोलतो. वासनातृप्त सखोल योगी, भव्य प्रसन्न वितरागी, सौम्य सात्विक शुद्ध मार्गी, निष्कपट निर्व्यसनी, त्याच्या सर्व वासना तृप्त झालेल्या असतात. योगाचे सखोल ज्ञान त्याला असते आणि त्याचे व्यक्तिमत्व भव्य आणि सुप्रसन्न असते. तो वैराग्य संपन्न असूनही सौम्य व सात्विक असतो. तसेच निष्कपटी निर्व्यसनी असून नेहमी शुद्ध मार्गाचे अनुसरण करणारा असतो. सुगड संगीत गुणग्राही, अनापेक्षी, लोकासंग्रही, आर्जव सख्य सर्वही प्राणीमात्रांशी. तो चतुर असून संगीताचा उत्तम जाणणारा व गुणग्राही असतो. तो निरपेक्ष असून लोकसंग्रही असतो व सर्व प्राणीमात्रांशी मित्रत्वाने व सरलतेने वागणारा असतो. द्रव्यसूची, दारासूची, न्यायसूची, अंतरसूची, प्रवृत्तसूची, निवृत्तसूची, सर्वसूची, निसंगपणे, द्रव्याचे, पती पत्नी संबंधाचे, न्याय अन्यायांचे, अंतःकरणाचे, तसेच प्रवृत्ती व निवृत्ती म्हणजेच प्रपंच व परमार्थातील पावित्र्य अशी सर्व प्रकारची शुचिता त्याच्या ठिकाणी निसंगत वृत्तीमुळे दिसून येते. मित्रपणे परहितकारी, वाङ्मयाधुर्य, परशोकाहारी, सामर्थ्यपणे वेत्रधारी, पुरुषार्थी जगमित्र. तो मित्रत्वाच्या भावनेने नेहमी परहित तत्पर असतो. मधुर वाणीने लोकांच्या सुखाचे तो हरण करतो. सामर्थ्य संपन्न असल्याने दुसऱ्यांचे संरक्षण करतो आणि
पौरुष संपन्न असल्याने सर्व जगाचा मित्र बनतो. संशयछेदक विषाड वक्ता सकल क्लुप्त असोनी श्रोता कथा निरूपणी शब्दार्थ जाऊची नेदी सर्व समावेशक विशाल बुद्धीमुळे तो उत्तम वक्ता असतो व म्हणून सर्व संशयाचे तो निरसन करू शकतो. अशा स्वतः अत्यंत विद्वान व ज्ञाता असूनही तो उत्तम श्रोताही असतो. म्हणजेच दुसऱ्याचे म्हणणे तो आदराने ऐकूनही घेतो. कथा निरूपणाच्या प्रसंगी प्रत्येक शब्दांच्या अर्थाकडे त्याचे बारीक लक्ष असते. विवादरहित संवादी, विगरहित निरोपादी, दुराशारहित आक्रोदी, निर्दोष निर्मत्सरी वादविवाद टाळून संवाद करणे त्याला जमते. तो निस्संग वृत्तीचा असल्याने कुठलीही उपाधी त्याच्या मागे लावून घेत नाही. तो भलती आशा कधी बाळगत नाही व कुणावर कधी क्रोधही करीत नाही. असा तो सदा निर्मत्सरी व निर्दोष असतो. विमळ ज्ञानी, निश्चयात्मक, समाधानी आणि भजक सिद्ध असोनी साधक साधनरक्षी. तो संदेहरहित विमल ज्ञानाने युक्त असतो. अत्यंत समाधानी वृत्ती असून भगवंतांचे भजन करतो. सिद्ध झाला असूनही तो अत्यंत सावधपणे साधनाचे रक्षण करीत एखाद्या साधकाप्रमाणेच राहतो. सुख रूप, संतोष रूप, आनंद रूप, हास्य रूप, एक रूप, आत्मरूप सर्वत्रांशी. तो आत्मरूपाने सर्वांशी एकरूप झालेला असल्याने त्याच्याकडे पाहिले असता मूर्तिमंत सुख वा संतोषच त्याच्या रूपाने प्रकट झाले आहे असे वाटते. तो नेहमी आनंदी, सुप्रसन्न स्मितहास्य त्याच्या चेहऱ्यावर शोभत आहे असे दिसते. भाग्यवंत, जयवंत, रूपवंत, गुणवंत, आचारवंत, क्रियावंत, विचारवंत, स्थितिवंत. तो भाग्यवंत असतो, जयवंत असतो, रूपवंत असतो, गुणवंत असतो, आचारवंत असून क्रियाशील व विचारीही असतो. यशवंत, कीर्तिवंत, शक्तिवंत, सामर्थ्यवंत, वीर्यवंत, वरदवंत, सत्यवंत, सुकृती. तो यशवंत, कीर्तिवंत, शक्तिसंपन्न, सामर्थ्यवान, वीर्यवंत व ज्याचे आशीर्वाद सुफल होतात असा सत्यवंत व पुण्यकर्मे करणाराही असतो. विद्यावंत, कळावंत, लक्ष्मीवंत, लक्षणवंत, कूडवंत, सुचिस्मंत, बळवंत, दयाळू. तो विद्यावंत, कलावंत असतो, ऐश्वर्य संपन्न असून उत्तम लक्षणांची नियुक्त असतो, कुलीन असून पवित्र आचरणाचा असतो व बलशाली असूनही दयाळू असतो. युक्तिवंत, गुणवंत, वरिष्ठ, बुद्धिवंत, बहुधारिष्ट, दीक्षावंत, सदा संतुष्ट, निष्पृह, वितरागी. तो युक्तिप्रयुक्ती जाणणारा, गुणसंपन्न व वरिष्ठ बुद्धिमान असून धैर्यशीलही असतो. त्याने गुरुकडून दीक्षा घेतलेली असते व तो सदा संतुष्ट असतो. त्याच्या ठिकाणी कुठलीही वासना, इच्छा, कामना उरलेली नसते व तो अत्यंत वैराग्य संपन्न असतो. असो ऐसे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण. अभ्यासया निरूपण अल्पमात्र बोलिले. असो याप्रमाणे येथे जे उत्तम गुण सांगितले आहेत ते सद्विद्येचे लक्षण असून त्यांचा अभ्यास करता यावा म्हणूनच त्यांचे थोडेसे वर्णन केले आहे. रूप लावण्य अभ्यासिता न ये, सहज गुणास न चले उपाय, काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणांची. रूपांचे हे सौंदर्य काही अभ्यासाने प्राप्त होत नाही. जे उपजत गुण असतात त्यात परिवर्तन घडून आणता येत नाही. तेथे काही उपायच नसतो. म्हणून आगंतुक गुण म्हणजे अभ्यासाने
ज्यांना प्राप्त करून घेऊ शकतो त्यांच्यासाठी तरी काही प्रयत्न करावा. ऐसी हे सद्विद्या बरवी सर्व सर्वत्रांपासी असावी, परी विरक्त पुरुषे अभ्यासावी अगंत्यरूप. याप्रमाणे ही उत्तम अशी विद्या सर्वांपाशीच असावी असे समर्थ सांगतात. निदान विरक्त पुरुषांनी तरी त्याचे अगत्याने नित्य अभ्यास करावा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सद्विद्या निरूपण नाम समास 8वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.